आज नवी मुंबई महानगरपालिका या वाशी या रुग्णालयात मी असून माझी भगिनी सोनम करण डोंगरे हिचा आज या प्रशासनामुळे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। काल ऐरोली हॉस्पिटल इथं ती चेकिंगसाठी गेली असता तिला काहीतरी डॉक्टरांनी सांगितलं तर तिला ऍडमिट करून घेतलं। ती व्यवस्थित होती, पण वाशी ऐरोली इथे तिला काहीतरी इंजेक्शन देण्यात आलं। असे दोन पेशंट आहेत, एक मिश्रा म्हणून आहे आणि सोनम करण डोंगरे। हिला तिथं बेशुद्ध अवस्थेत तिथंच होती, 3 तास तिथं ठेवण्यात आलं ऐरोलीमध्ये आणि त्यांनी सांगितलं नंतर वाशीला हलवलं। इथं आणल्यानंतर तिचा आज दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या प्रशासनाने नाही होत, त्यांनी वारंवार डॉक्टरांना विचारलं तुमच्याकडून होत असेल तर आम्हाला कळवा, नाही तर आम्ही दुसरीकडे हलवतो। डॉक्टरांनी त्यांना काही न सांगता तिथं पेशंट बेशुद्ध असताना 3 तास त्यांनी दवाखान्यात तसंच ठेवलेला आहे। या डॉक्टरांविरोधात काहीतरी केलं गेलं पाहिजे। प्रशासनाला आमची एक विनंती आहे की आमच्या परिवाराला इथे न्याय देण्यात यावा। आमचा पेशंट गेलेला आहे, दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, हे याची जबाबदारी कोण घेणार? डॉक्टरांनी सांगायला हवं की त्यांना होतं त्यांच्याकडे तर सांगा, नाही दुसरीकडे हलवलं असतं आम्ही। वाशी हॉस्पिटलमध्ये 3 तास पेशंट तसाच ठेवला। अजून दुसरा पेशंटही आतमध्ये ऍडमिट आहे, त्याला सांगतात की क्रिटिकल आहे। आता त्यांची काय न्यूज आहे ती माहित नाही, पण आमचा पेशंट गेलेला, आमच्या परिवारातली व्यक्ती गेलेली आहे। मी सर्व राजकारणी असो या प्रशासन असो, मी सगळ्यांना विनंती करतो की आमच्या परिवाराला न्याय देण्यात यावा। बस एवढंच बोलतो मी। काल 30 तारखेला ऐरोलीच्या महानगरपालिकेमध्ये मला वाईफने 8व्या महिन्यासाठी ट्रीटमेंटसाठी गेलेलो 30 तारखेचा। तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला 2 दिवस ॲडमिट ठेवावं लागेल। तर एक दिवस झालं होतं, रात्रभर त्यांनी ॲडमिट केलेलं आणि दुपारी 12च्या 1च्या आसपास त्यांनी एक इंजेक्शन दिलं। त्याचं इंजेक्शन रिएक्शन झालं आणि माझी वाईफ बेशुद्ध पडली। तर सुमारे 3 तास त्यांनी तिथंच हेच तिथं थांबून ठेवलं की नाही पेशंट आहे वगैरे, हे ते करून तिथं त्यांनी हे केलं आणि बोलले की एंड मोमेंटला बोलले की तुम्ही वाशीला जावा। आणि आम्ही मग वाशीला घेऊन आलो, तिथं फक्त 1 तासाच्या आतमध्ये त्यांनी मृत्यू घोषित केलं। मला याचा जाब पाहिजे, या महानगरपालिकेने जाणून बुजून माझ्या वाईफला हे केलेलं आहे, याचा मला जाब पाहिजे।